आणि आता एक मोठी बातमी समोर येते। खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार विनोद तावडेंनी एकत्र प्रवास केला आहे। जलसंधारण संदर्भात राज्यातील खासदारांच्या बैठकीनंतर त्यांनी हा एकत्रित प्रवास केला आहे। गेल्या काही दिवसांपासून भाजप नेतृत्वाखाली एनडीएमध्ये शरद पवार गट सामील होणार असल्याच्या बातम्या येतात आणि त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंनी एकत्रित प्रवास केला आहे। काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सुद्धा एकत्रित प्रवास केला आहे। त्यामुळे सातत्यानं असे एकत्रित प्रवास होणं हा योगायोग आहे की काही राजकीय व्यवस्था आहे असं बोललं जाते। रामराजे शिंदे आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। राम, दोन महत्त्वाच्या नेत्यांनी एकत्रित प्रवास केलेला आहे। जलसंधारणासंदर्भात बैठक झाल्यानंतर हा प्रवास झाल्याचं समजतंय, काय तपशील आहे? बिलकुल, सर्वपक्षीय खासदारांची ही बैठक होती। CR पाटील यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती। सर्वपक्षीय महाराष्ट्रातील खासदार होते आणि ही बैठक संपल्यानंतर त्यानंतर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे एकाच गाडीमध्ये बसून निघालेले आहेत। त्यामुळे या बैठकीच्या नंतर काही राजकीय चर्चा होते का सहज गाडीमध्ये दोघ जण सोबत निघाले, या संदर्भात अद्याप ही प्रश्नचिन्ह आहे। मात्र एकीकडे चर्चा चालल्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे सुद्धा रिसेप्शनला 2 दिवसापूर्वीच सहाजनपतवर गेले होते। त्यानंतर आता विनोद तावडे आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्रित एका गाडीमध्ये प्रवास करणं म्हणजेच की काही गोष्टींची नांदी आहे का असं म्हणावं लागेल। धन्यवाद राम, दिलेल्या अपडेट्सबद्दल। काही गोष्टींची ही नांदी आहे का असा सूर यामुळे उमटू लागलेला आहे। विशेषतः विनोद तावडे आणि सुप्रिया सुळे यांच्या एकत्रित प्रवासावर आता चर्चांना उधाण आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि जयंत पाटील यांनी सुद्धा एकत्रित प्रवास केला होता। त्यानंतर खासदारांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांनी सुद्धा एक खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। त्यामुळे काही घडामोडी, राजकीय घडामोडी होण्याचे हे संकेत आहेत का असं बोललं जात आहे।